राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा सातारा जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। जिल्ह्यातील सहकारी बँकांसह बँक ऑफ महाराष्ट्र, आयसीआयसीआय बँक आणि इतर राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांमधील 53,736 शेतकरी खातेदारांना तब्बल 569 कोटी रुपयांच्या कर्जमाफीचा लाभ मिळालेला आहे। आतापर्यंतच्या कर्जमाफी योजनेच्या तुलनेत ही योजना अधिक प्रभावी ठरत असून सातारा जिल्ह्याला सर्वाधिक लाभ मिळालेल्या जिल्ह्यांपैकी एक म्हणून ओळख मिळालेली आहे। त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून शेतीला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे। थोडं आपल्या जिल्ह्याला काय फायदा झाला याचा तो थोडं मला आपल्या सर्वांसमोर मांडायचं आहे। आज सातारा जिल्ह्याचा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 मध्ये पोर्टलवर जे अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची तपशील आहे, यामध्ये सगळ्या मिळून 11 बँका आहेत। म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँका आणि खाजगी बँका सुद्धा यामध्ये आयसीआयसीआय, फेडरल आहे, बाकी राष्ट्रीयकृत मध्ये SBI, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ बरोडा, या सगळ्या बाकीच्या बँका आहेत। अशा सगळ्यांचं मिळून आपल्या जिल्ह्याला साधारण 53,736 खातेदारांना 569 कोटी रुपये एवढा लाभ शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये मिळालेला आहे। आणि मला वाटते हा एखाद्या वेळेस आतापर्यंतच्या झालेल्या सगळ्या कर्जमाफीच्या ज्या योजना झाल्या, ज्या काही 2-3 झाल्या आतापर्यंत, तर सगळ्यात मोठा लाभ हा आताच्या शेतकऱ्यांना असेल किंवा आहे असं माझं नक्कीच ठाम मत आहे। विविध कंपन्यांमध्ये जॉब मिळवण्यासाठी किंवा स्वतःचा उद्योग व्यवसाय करण्यासाठी 1 वर्ष कालावधीचे महाराष्ट्र शासनाचे तांत्रिक कोर्सेससाठी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। इलेक्ट्रिकल सुपरवायझर, ऑटोमोबाईल मेकॅनिक, इलेक्ट्रिकल वायरमन, मोटर वाइंडिंग, 2 व्हीलर 4 व्हीलर मेकॅनिक, कम्प्युटर ऑपरेटर, कम्प्युटर हार्डवेअर आणि डिप्लोमा कोर्सेस। पात्रता 10वी 12वी, ST पासची सोय। पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट, राधिका रोड, सातारा 98 220 97 071। 1986 पासून तंत्र शिक्षणामधील अग्रेसर संस्था पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूट सातारा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।